जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचा चंद्रपूर दौरा। पक्ष कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत 28 ऑक्टोबरच्या मोर्चाबाबत घेतली माहिती। राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी पॅकेजवर कडू यांची टीका। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आज चंद्रपूर दौऱ्यावर आहेत। पक्ष कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी 28 ऑक्टोबरच्या मोर्चाबाबत माहिती घेतली। राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी पॅकेजवर कडू यांनी टीका केली। तोकड्या मदतीने शेतकऱ्यांचे शेतातील बियाण्याचे खर्चही भागणार नसल्याचा दावा त्यांनी केला। मोठमोठ्या कंपन्यांना हजारो कोटी रुपये माफ करणाऱ्या सरकारजवळ शेतकऱ्यांसाठी पैसे नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। विरोधी पक्षनेते असतानाचे देवेंद्र फडणवीस खरे की आताचे असा प्रश्न उपस्थित होत असल्याचा टोला कडू यांनी लगावला। असं नाही आहे, पैसा सोडा हो, तो मरू नये, त्याचं धीर खचू नये, किमान त्यानं त्या आत्महत्येसमोर जाऊ नये एवढ्याच अपेक्षा आहे। काल परवा आमचे मुख्यमंत्री म्हणे का शेतकऱ्याची दिवाळी गोड करू, गोड करून करासाठी किती पैसे देणार? 5-7 हजार। तुम्ही चालेल 2 लाखाचे फटाके फोडणार आणि शेतकऱ्याला फक्त 5 हजार देऊन त्याची दिवाळी गोड करायला निघाले। त्या शेतातलं बियाचा खर्च निघत नाही हो तुमच्या मदतीमुळं। बाकी मजुरी तर सोडा, खत सोडा, औषधी सोडा, बियाचे पैसे तरी देणार होते का तुमच्याकडून? आणि तुम्ही तिकडे उद्योगपत्यांना करोडो रुपये माफ करताय। आता त्या रिलायन्स कंपनीवाल्याला 48,000 कोटी माफ केले, कारण तो रिलायन्स अडचणीत आला म्हणून। उद्योगपती अडचणीत आला तर तुम्हाला द्यायला पैसे आहे, आणि शेतकरी अडचणीत आला तर तुमच्याजवळ पैसे नाही। ही सगळी नाटकं आहे आणि देवाभाऊकडून ह्या अपेक्षा नव्हत्या। जे विरोधी पक्ष असताना ज्या पद्धतीनं बोलायचे, विदर्भाचा अनुशेष म्हणून ते आरडाओरड करायचे, मोठा प्रामाणिकपणा वाटत होता त्यांच्या त्या बोलण्यामध्ये। आता गेला कुठं? कोण देवाभाऊ खरे अशी मनाची वेळ आली।